ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री स्वामी समर्थ. अनुभव गुरुचरित्र पारायणाचा. मित्रांनो, माझी एक मैत्रीण होती आणि तिचे नाव होते वसुंधरा. वसुंधराचे लग्न होऊन 4 ते 5 वर्ष झाली होती, परंतु तिला मूलबाळ काहीही नव्हते. मूलबाळ होण्यासाठी तिने अनेक डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतली, परंतु तिला यश आले नाही. अनेक नातेवाईकांनी बाबा बुवा देखील सांगितले, ते देखील सर्व केले, परंतु तिच्या पदरी सतत निराशाच येत होती. आता तर अशी वेळ आली होती की तिने पूर्णपणे आशा सोडून दिली होती की आता मी आई होऊ शकत नाही. त्यानंतर अचानक आमच्या दोघींची भेट झाली आणि तेव्हा मी तिला सुचवलं की तू एकदा गाणगापूरला जाऊन गुरुचरित्राचे पारायण कर. परंतु हे पारायण करण्यासाठी तिचे घरचे तयार होत नव्हते. खूप प्रयत्नानंतर तिच्या घरचे तयार झाले आणि एके दिवशी ती आणि तिचा पती गाणगापूरला गेले. गाणगापूरला गेल्यानंतर त्यांनी संगमावरती स्नान केले. तेथील ब्राह्मणाला भेटून त्यांनी ब्राह्मणाकडून संकल्प करून घेतला आणि ब्राह्मणाकडूनच गुरुचरित्र पारायण हे वाचून घेतले. पारायण केल्यानंतर मित्रांनो, तुमचा विश्वास बसणार नाही की 2 महिन्यातच ती प्रेग्नेंट राहिली. पारायण केल्यानंतर त्यांनी कुठल्याही प्रकारच्या डॉक्टरांकडे ते गेले नाही. त्यांना इतका आनंद झाला की त्यांनी ठरवले की आता गुरुचरित्राचे 9 पारायण करायचे आणि तिच्या पतीने 9 महिने गुरुचरित्राचे एक पारायण घरामध्ये केले. 9 महिन्यानंतर जेव्हा तिची प्रसूती झाली, तिची प्रसूती देखील गुरुपौर्णिमेच्या दिवशी झाली आणि तिला मुलगा झाला. गुरुपौर्णिमेच्या दिवशी मुलगा झाल्यामुळे त्याचे नाव त्यांनी गुरु ठेवले. मित्रांनो, ही संपूर्ण खरी घटना आहे. तुम्हाला जर खरंच आजचा अनुभव आवडला असेल तर आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा. आणि मित्रांनो, खरोखरच गुरुचरित्र ग्रंथामध्ये खूप ताकद आहे. तुमच्या जीवनामध्ये देखील काही अडचणी असतील तर तुम्ही गुरुचरित्राचे पारायण नक्की करा. तुम्हाला देखील तसा अनुभव येईल, जसा वसुंधरेला अनुभव आला तसा तुम्हाला देखील येईल आणि तुमच्या आयुष्यातील अडचणी या दूर होतील. तुम्ही देखील स्वामी समर्थांचे भक्त असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा. धन्यवाद.